नमस्कार. ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय गुरुकुल सादर करीत आहेत अभिवाचन. विषय भावभावना. सहभागी विद्यार्थी मी अर्चिस, ईश्वरी, कौशिकी, श्रिया, सौम्या, सुश्रुता, मेयर, सारमा. नमस्कार मंडळी, मी सौम्या तुमचं स्वागत करते आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आवडत्या कार्यक्रमात. त्याचं नाव आहे तरंग मनाचे. तुम्हा सगळ्यांचे आवडते लाडके कलाकार दर महिन्यात तुमच्यासाठी नवनवीन विषय आणि नवीन संकल्पना घेऊन येतच असतात. आणि आजचा हा विषय आपल्या अगदी जवळचा आहे. आपल्याला दिसणारा नसला तरी आपल्या प्रत्येकाला जाणवणारा, सगुणात्मक असून सुद्धा निर्गुणी वाटणारा हा आपला विषय म्हणजे भावना. आपण प्रत्येकच मालिकेतील कलाकारांचे हावभाव, त्यांच्या भावनांची उंची आणि त्यांची निर्मळ भाववृत्ती पाहून त्यांना पसंत करतो. तर आता आपण स्वागत करूयात गजल हरी नावाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमातील आपल्या लाडक्या कलाकारांचं. सांग विठुराया काय वर्णावी ही वारी, वैष्णवांचा मेळा भेटे उरावरी. भाऊक तन्मय सारे भुवरी, विठुराया उभा हात कटीवर. डोळा ठसलेली मूर्त तुझी मनी, आहेस तू उभा संकटी सत्वरी. आहे चिंता काळजी जनांमध्ये जरी, भेटीची ती ओढ निश्चयकारी. संकटांची गोळी आणि भीतीही निवारी, तूच एक सखा मन सांगे बरोबरी. आस एक मनी घडो निरंतर वारी, पूर्ण होवो ही इच्छा पाव श्रद्धेवरी, पाव श्रद्धेवरी. आपले सगळे लाडके कलाकार त्यांच्या वेगळ्या वेगळ्या भूमिकांमधून त्यांचे भाव आपल्यापर्यंत पोहोचवतच असतात. कधी शांततेचा भक्तीचा अनुभव देत, तर कधी हास्य भाव देत. कधी ते आपल्याला भावनांमधील बदल कसे स्वीकारावे हे शिकवत असतात, तर कधी आपल्या मनाचा विकास करत असतात. असाच भावनांचा विकास आपल्या अर्चिस आणि सारंगनेही केला. अकबर आणि बिरबलाच्या गोष्टींमध्ये एक गोष्ट खूपच भारी. नेहमीप्रमाणे दरबारात एक वाटसर येतो आणि म्हणतो की मी घातलेल्या कोड्याचं उत्तर जर तुझ्या दरबारातल्या हुशार लोकांना आलं नाही तर तुझा मोठेपणा व्यर्थ आहे. तो प्रश्न किंवा कोडं म्हणजे घोडा का बसला, वाघ का घुसलं, भाकरी का करपली, ह्या तिन्ही प्रश्नांना उत्तर एकच. ते काय? दरबारातील सगळे भरपूर डोकं दाड्या खासत राहतात, पण कोणाला याचं उत्तर सुचत नाही. वेळात बिरबल येतो आणि प्रश्न ऐकताच म्हणतो सोपं आहे, उत्तर एकच, न फिरवल्यामुळे. घोडा न फिरवल्यामुळे पायातील ताकद संपून पांगळा झाला. पान एका बाजूने ओलं राहिल्यामुळे ते कुजलं आणि भाकरी एका बाजूने चुलीवर ठेवली तर ती करपणारच ना. बिरबलाचं हे उत्तर ऐकून सगळ्यांनी मान डोलावल्या. एवढं सोपं होतं तर आपल्याला का बरं नाही सुचलं? न फिरवल्यामुळे, म्हणजे मूळ स्थितीत बदल न केल्यामुळे कितीतरी गोष्टी बिनसल्या, नाही का? खरंच कल्पना करूया की ऋतूंमधील बदल झालेच नाहीत तर माणसांच्या रोजच्या वागण्या बोलण्यात तोच मला कायम राहिलं तर, जेवणात सकाळ दुपार संध्याकाळ तेच ताट पुढे झालं तर, आपल्या शरीरातल्या पेशींमधले बदल एका वेळात थांबून गेले तर, काय भयानक भावना आहेत ना. आपल्याला सारखा बदल हवा असतो, तोच मना अगदी नकोसा वाटतो. सृष्टीमधील रंगांची उधळण किती हवीशी वाटते, मन प्रफुल्लित करते. तेव्हा बदल हा सृष्टीचा स्थायी भाव आहे असं म्हणता येईल. हे सगळे बदल आपोआप होतात, त्यासाठी माणसांवर कष्ट करावे लागत नाही, प्रयत्न करावे लागतात स्वतःच्या रोजच्या वागण्यात विचारांमध्ये सकारात्मक आणण्यासाठी. अमोलचीच गोष्ट घ्या. अमोल हा खरं तर अति हुशार मुलगा, फार कष्ट न करता 70 ते 80% मार्क मिळवणार. मग 8वीत गेल्यापासून तो इतका आळशी बनलाय की ज्याचं नाव ते, त्यामुळे त्याला सगळ्याचाच कंटाळा येतो. एक कम्प्युटरवरचा गेम मात्र सोडून अभ्यास नको, छंद नको, इतकंच काय पूर्वी आवडणारी सायकल सुद्धा नको. हा आळशी मला अमोलला मोठं करायला मदत करेल का? नाही ना, बरोबरच आहे. असे बदल वरवर दिसायला किंवा दुसऱ्यांना सापडायला चिल्लर किंवा फडतूस वाटले तरी ते प्रत्यक्षात आणण्यासाठी नक्कीच वेळ होऊ लागतात. बरं का, इथे बाहेरून धक्का मिळून उपयोग नाही, तर तो धक्का आपल्या विचारिक मनातून मिळावा लागतो. आपल्याला आपण जसे असतो त्या वागण्याची, वातावरणाची, विचारांची इतकी सवय झालेली असते की सहजासहजी त्यात बदल करायला आपण तयारच होत नाही. किती गरज असली तरी बघा ना, नसत्या जबाबदाऱ्या अंगावर पडतील म्हणून आपण पुढाकारच घेत नाही. एखाद्या प्रसंगातला अन्याय, कोणाचा तरी चुकीचं वागणं आपल्याला खटकत असतं, पण कशाला उगाच वादात पडा म्हणून आपण प्रसंग बाजूला सोडून देतो. पर्यावरण जपलं पाहिजे हे तर पटत असतं, पण स्वतः त्यासाठी काही नियम ठरवले तर एवढ्याशाने काय बिघडते असं म्हणून आपण स्वतःचीच तात्पुरती समजूत घालतो. यासाठी 100 संधी आपल्याकडे तयारच असतात. हे सगळं का घडतं तर मुळात आपल्यात काहीतरी बदल घडायला पाहिजे.
याचा आपण मोकळेपणाने स्वीकारच केलेला नसतो. माझं काय चुकतंय, मी कुठं आळशी आहे, छे अजिबात नाही, असा आपला मी त्या बदलातला पहिला भला मोठा अडथळा असतो. त्या मीला परखड प्रश्न विचारायचं धाडस आपल्या खऱ्या विचारी मनाला असलं पाहिजे. असं धैर्य मिळवणं हा बुलेट ट्रेनचा पहिला थांबा आहे. पण एवढं करून किंवा धैर्य दाखवून पुरत नाही. ते बदल अचानक होणार नाही, तर ते रुजायला वेळ लागेल याची जाणीवच आपल्याला नसते. आज व्यायाम सुरू केला आणि आठवड्यात तब्बल 4 किलो वजन घटलं, असं खरंच होईल का? सिनेमात कसे झटपट बदल दाखवतात, ते काय खरं घडतं की काय? बदल घडवायचे असतील तर बुलेट ट्रेनचा पुढचा थांबा म्हणजे धीर धरणं आणि स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवते करत राहणं. जे बदल हळूहळू होत जातात ते टिकतात, हे खरं आहे. अमोलला स्वतःच्याच बोर्डम मधून बाहेर यायचं असेल तर ठरवून नव्या गोष्टी करायला हव्या. आळस सोडताना त्रास तर होणारच, पण तो सहन करायला हवा. मग हळूहळू कृतीशील राहण्यात काय गंमत आहे तेही त्याला कळायला लागेल. थोडक्यात काय, तर पुढे जायचं असेल तर बदलांची जुळवून घेत जायला हवं. त्यासाठी काही विशेष गुण आपल्यात न कंटाळता मांडवायला हवे. मग म्हणूया की चेंज फॉर बेटर. या भावना बदलण्यात आपल्या निसर्गाचा सुद्धा हात आहे ना श्रेया? हो ना, आणि याच निसर्गाशी आपली प्रीतही जडलेली असते, अगदी तशी जशी आपल्या ईश्वरीची त्या पाखराशी जडलेली. पाखराशी प्रीत जडता, पाखराशी प्रीत जडता भरारलो त्याच्या सवे. पाखराशी प्रीत जडता भरारलो त्याच्या सवे. फुल फुलता शाळमणीचे का तसे त्याचेच गाणे. सूर त्याचे सूर माझे प्रेम रंगी नाहले. अर्थहीन आयुष्याचे अर्थपूर्ण गीत झाले. सांज ढळता ओढ लागे, सांज ढळता ओढ लागे दुरातल्या पोटराची. सांज ढळता ओढ लागे दुरातल्या पोटराची. फुल फुलले शालमलीचे भेट होता काळजाची. रात्र सरता जाग यावी, रात्र सरता जाग यावी. सूर त्याचे ओळखीचे शिशिरातही गिरी कर्तरी. इंद्रधनु फिरभिरते असे माझे मैत्र आहे, असे माझे मैत्र आहे. स्वप्न द्विजांचे नित्य पाहे. हृदयातील घरट्यात माझ्या चिवचिवणारी दोन पाखरे, चिवचिवणारी दोन पाखरे. तू जसं हे पद्य शिकलीयस ना, तसं मीही एक अभंग शिकलीये. अभंगात संत तुकाराम काय म्हणतात माहितीये का? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्ष हे थोर असतात ना, ते सगळ्या सजीवांचे लाडके असतात, मदतगार असतात आणि ते कायम सगळ्यांना आश्चर्याचे, जिज्ञासेचे धक्के देत असतात. म्हणजे काय, तर ते अद्भुत रसाचे वितरते असतात. अगं हो, चल तर ऐकूया त्यांचीच एक अद्भुतमय कहाणी, वृक्षाय नमः. अंकुर हा IISc कॉलेजचा एक उत्साही विद्यार्थी. त्याने सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील जंगलांना भेट दिली. तिथला सुंदर परिसर, पण एका गोष्टीने मात्र त्याचं लक्ष वेधलं. एका वडाच्या झाडा शेजारची सारी झाडं होरपळलेली अचेतन दिसत होती. त्या झाडाला एक ढोली होती. झाडाच्या ढोलीत डोकावायचा मोह त्याला आवडला नाही. माणूस आज जाईल एवढी मोठी ती ढोली होती, पण त्याच्या पाठीला सॅक असल्यामुळे अंकुर सॅक सकट ढोलीत अडकून बसला. कितीतरी वेळ तो अशा अवस्थेत होता. नकळत त्याला गुंगी येऊ लागली. जरा वेळाने त्याला जाणवलं की त्याच्या तोंडात मधासारख्या द्रवाचे थेंब पडत होते. न जाणो त्यामुळेच इतका वेळ अडकून बसून सुद्धा त्याला भुकेची भावना झाली नव्हती. इतक्यात ढोलीच्या तोंडावर एक फांदी पडली आणि ढोलीचं तोंड बंद झालं. कोणीतरी आपल्याला खाली खाली ओढतंय असं अंकुरला वाटलं. तो आपोआप घसरत खाली चालला होता. अंग खरचटलं जात होतं. आपण खोलवर कुठेतरी पाताळात चाललो आहोत का असं त्याला वाटत होतं. इतक्यात तो धपकत दलदलीसारखा चिखलात पडला. मोबाईलची रेंज नव्हती. त्याला स्थळ काय याचं भान नव्हतं. आजूबाजूच्या अंधारलेल्या प्रदेशात डोळे ताणून त्याने नीट बघितलं तर सर्वत्र झाडाची मुळंच मुळं दिसत होती. सर्वत्र भीतीदायक शांतता होती. पण सारखा काहीतरी खुस खुस आवाज येत होता. कदाचित ती झाडाची भाषा असावी. अंकुरच्या एकदम लक्षात आलं की झाडं एकमेकांना सुरक्षिततेचा सिग्नल देत असतात. या ध्वनी संकेताचं कारण त्यांच्या विश्वात कोणीतरी मानवी जीव अवतरला होता. मुळांच्या पसारातून तो खुरडत पुढे सरकत होता. पण एकाएकी अंकुर थबकला. काही अंतरावर एका खोडाच्या मुळापाशी त्याने मोठ्या संख्येनं काहीतरी घडताना पाहिलं. त्या काळोखात शांतपणे डोळे ताणून बघितल्यावर अंकुरच्या ध्यानात आलं की ते पांढऱ्या रंगाचे अंगठ्या एवढे प्राणी. नाक, डोळे, कान काही दिसत नव्हतं, पण पाय मात्र खाली होते. 2 पायांनी त्यांची वळवळ सुरू होती. बघता बघता शेकडोंच्या संख्येने त्यांचा कळपच तयार झाला. त्यांचे ते छोटेसे पाय धारदार असावे. त्याच्या सहाय्याने ते निवडक झाडांच्या मुळ्या कापून
त्याचा छोटा ढीग तयार करत होते. अंकुर विचार करत होता, कोण असावेत हे क्रिप्टिड? अशा सजीवांचा उल्लेख त्याने एका लोगोमध्ये वाचला होता, पण ते सजीव अस्तित्वात असल्याचा कुठलाच पुरावा नव्हता. इतक्यात अंकुरची सॅक पडली आणि त्या निस्तब्ध वातावरणात तो छोटासा आवाज वाढला. अंकुरच्या अस्तित्वाची कंपना त्या प्राण्यांना जाणवली असावी. आवाजामुळे क्रिप्टिड प्राणी पावसाळले आणि सैरावैरा धावू लागले. आता त्यांचं लक्ष अंकुरकडे गेलं आणि पुन्हा एकत्र येऊन अंकुरच्या दिशेने हल्ला करण्यासाठी त्यांची फौज सरसावली. अंकुरला काय करावं सुचेना. त्याने पटकन सॅकमधला स्प्रे काढला आणि तो स्प्रे त्याच्या रोखाने येणाऱ्या प्राण्यांवर फवारला. त्याबरोबर त्याच्या वासाने पुढच्या आघाडीवरचे सैनिक कोसळून पडले. मागच्या बाजूचे सजीव दूर पळून गेले. कोसळलेले सजीव प्लानी येऊन पडले होते. आता अंकुर धीटपणे उभा राहिला आणि हात जोडून म्हणाला, तुम्हाला मारण्याचा माझा अजिबात हेतू नाही, पण तुम्ही झाडांच्या ज्या मुळ्या कुरतडून तोडत आहात त्यामुळे जमिनीवरच्या मोठमोठ्या झाडांचा जीवनरस शोषला जाऊन पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. कदाचित या मुळ्या म्हणजे तुमचं अन्न असेल, पण इथे तुम्हाला दुसरं अन्न मिळू शकेल. तुम्ही छोटुकले जीव मला खूप आवडला. हाच स्प्रे मी इतर झाडांच्या मुळांवर पण फवारतोय, त्यामुळे इतर झाडांची मुळे कुरतडली जाणार नाहीत. आता मी तुमचा निरोप घेतो. अच्छा, बाय बाय. अंकुरने सॅक मधल्या पिशवीत बेशुद्ध पडलेले 2-3 प्राणी टाकले. त्यांनी कुरतडून साठवलेल्या मुळ्या पण घेतल्या. त्यातल्या काही काड्या प्राण्यांच्या पिशवीत टाकल्या. न जाणो क्रिप्टिड शुद्धीवर येऊन त्यांना भूक लागली तर त्या उपयोगी पडतील. आता लवकरात लवकर बंगळुरूला जाऊन लॅब मध्ये या जीवांचा आणि मुळ्यांचा अभ्यास करायचा. पण बाहेर पडण्याचा काय मार्ग होता? मोबाईल रेंज, फोटो हे तर शक्यच नव्हतं. मदतीला तरी इथे कोण येणार? इतक्यात त्याचा पाय एका झाडाच्या मुळावर पडला आणि त्या मुळांनी सापासारखा जणू त्याच्या पायाला विळखा घालून जखडून टाकलं. सुटका करण्याचा काहीच मार्ग दिसेना. त्याची पकड मजबूत होती. अंकुर देवाचा धावा करून म्हणाला, हे वनदेवते, मी सदैव तुझे रक्षण करण्यासाठी पर्यावरणाचा ध्यास घेतलेला विद्यार्थी आहे. माझी या विळख्यातून सुटका कर. इतक्यात चहूबाजूने छोटे जीव अवतरले. करवंदीसारख्या धारदार पायांनी भराभर मुळांचा विळखा तोडून त्यांनी अंकुरला सोडवले. अंकुर त्याचे कृत्य बघून आनंदला व म्हणाला, आजपासून तुम्ही व मी एकमेकांचे मित्र. तुमचे 2-3 प्रतिनिधी मी पिशवीतून बाहेर देतोय, पण तुमच्या कल्याणासाठीच आम्ही त्यांचा अभ्यास करू. आता तुम्ही मला बाहेर पाठवण्याचा रस्ता दाखवाल का? जणू त्या प्राण्यांना अंकुरचं बोलणं समजलं. त्यांचा कळप पुढे आणि अंकुर मागे अशी वाटचाल सुरू झाली. अचानक अंकुरला वरून आलेला सूर्यप्रकाश दिसला. तो आनंदाने म्हणाला, गुड बाय छोटे मित्र. तुमच्या रूपाने मला वेगळ्याच विश्वातले मित्र मिळाले. कळपातून एकदम खुसखुस झाली. जणू त्यांनी अंकुरला निरोप दिला. अंकुर कसा बसा जमिनी खालून भूपृष्ठावर आला, पण ती वडाच्या झाडाची ढोली नव्हती. तो एका खड्ड्यातून वर आला. सूर्यप्रकाशाने त्याचे डोळे दिपून गेले. जवळच वडाचं झाड होतं. अंकुरने इकडे तिकडे नजर टाकली तर आश्चर्य म्हणजे आसपासची वाळलेली झाडं पुन्हा टवटवीत झाली होती. छोट्या मित्रांनी मुळे न कुरतडल्याचा तो परिणाम होता. आजूबाजूच्या झाडांच्या फांद्या जोरात हलू लागल्या. वारा नसताना सुद्धा पानांची सरसळ होऊ लागली. जणू ते सर्व वृक्ष त्यांचे जीवन पूर्ववत झाल्याबद्दल अंकुरला मूक अभिवादन करत होते. हो, चल आता आपण समारोपाकडे आलोच आहोत, तर एक आनंदाची बातमी सुद्धा सांगूया. एक आनंदाची बातमी मी तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन आहे. या वर्षीचा सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार मिळत आहे द विलेज रॉकस्टार्स या चित्रपटाला. हा चित्रपट अगदी भावनांचं योग्य दर्शन करत प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. आणि बरं का, तुम्हा सगळ्यांचे आवडते कलाकार तुमच्यासाठी एक संदेशही देऊन गेले आहेत. शब्द कोवळा, भाव कोवळा, विचार दृढ ठेवूया, मनातल्या या भावनांना पुन्हा एकदा फुलवूया, कर्तृत्वाच्या साक्षीने माणूस सुंदर घडवूया, भावनांचे हे विश्व रंगवून जीवन आनंदी बनवूया, जीवन आनंदी बनवूया. धन्यवाद.